मर्यादा 3 लाखावरनं 5 लाखापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी झालं। दूध उत्पादन 10 वर्षात 70% वाढलं आणि आता जगातला सर्वाधिक दुधाचं उत्पादन करणारा देश आपला भारत झाला। जवळपास 1.9 हेक्टरवर सूक्ष्म सिंचन तयार करण्याचा विक्रम झाला। जनधन योजनेतनं 58 कोटीहून अधिक खाती निर्माण झाली, त्यात 32 कोटी खाती आहेत आणि ॲक्टिव्ह खाती आहेत। आयुष्यमान भारतच्या माध्यमातून 60 कोटी लोकांना आरोग्य कार्ड आणि 5 लाखापर्यंतचा उपचार हा मोफत मिळाला। मध्यमवर्गीयांकरता प्राप्ती कराची इन्कम टॅक्सची लिमिट 2 लाखावरनं 12,75,000पर्यंत वाढवण्यात आली। सुरक्षा बीमा योजनेच्या अंतर्गत 58 कोटी नागरिकांना लाभ मिळाला। प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत 4 कोटी घरं ही तयार झाली, अजून 3 कोटी घरं तयार होत आहेत। प्रधानमंत्री स्वनिधीच्या अंतर्गत 74 लाख फुटपाथ विक्रेत्यांना मदत मिळाली। विश्वकर्माच्या अंतर्गत 30 लाख कारागिरांना मदत मिळाली। आज लखपती दीदी कार्यक्रमाच्या अंतर्गत देशामध्ये महिलांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात 3 कोटी महिला या लखपती दीदी झाल्या आहेत। महाराष्ट्रात आपण 50 लाखापर्यंत पोहोचलो आणि आपण 1 कोटीपर्यंत जाणार आहोत आणि देशामध्ये 6 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा मोदीजींचा मानस आहे। उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 11 कोटी महिलांना गॅसचं कनेक्शन मिळालं। सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत 4.5 कोटी मुलींची खाते उघडून त्यात पैसे जमा करण्यात आले। जवळपास आपल्या भारताच्या सैन्यामध्ये महिलांची संख्या ही 3,000वरनं 11,000वर गेली। देशामध्ये 12 कोटी शौचालय तयार झाले। 16 कोटी घरांमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे नेऊन महिलांना सशक्त करणे आणि महिला केंद्रित अर्थव्यवस्था करणे हे कार्य मोदीजींनी करून दाखवलं। सगळ्यात महत्त्वाचं या 12 वर्षामध्ये सुशासन आणि सुप्रशासन या 2 गोष्टी मोदीजींच्या या संपूर्ण कार्यकाळाचं एक महत्त्वाचं बलस्थान राहिलं। सरकारी योजनांचं डिजिटल मॉनिटरिंग, विविध योजनांचे लाभ थेट खात्यात जे लाभ मिळाले आहेत त्यात आत्तापर्यंत 51 लाख कोटी रुपये 51 लाख करोड इतके थेट नागरिकांच्या खात्यामध्ये पैसे हे मोदीजींनी वेगवेगळ्या योजनांतून दिले आहेत। जेम पोर्टलच्या माध्यमातून खरेदीतला भ्रष्टाचार संपवला। भारत नेटच्या माध्यमातून 2,14,000 ग्रामपंचायतींपर्यंत थेट इंटरनेट कनेक्टिव्हिटी नेली। 13 नवीन एम्स हॉस्पिटल तयार केले। ग्रामीण भागात 6 कोटी लोक हे डिजिटली साक्षर झाले आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये एक गुणात्मक आणि संख्यात्मक बदल करण्याचं काम हे मोदीजींनी केलं। पूर्वी रोड, पोर्ट, एअरपोर्ट, रेल्वे अशी जी पायाभूत सुविधांची क्षेत्र आहेत याच्यामध्ये भारत वर्षाला 2 लाख कोटी रुपये खर्च करायचा, आता वर्षाला 12.2 लाख कोटी खर्च करतो। म्हणजे अनेक पटींनी या ठिकाणी हा खर्च वाढवलेला आहे। प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 1 लाख किलोमीटर रस्ते झाले आहेत, त्यातले 4 लाख किलोमीटर
हे केवळ मागच्या 10 वर्षामध्ये झालेले आहेत। राष्ट्रीय महामार्ग 91,000 किलोमीटरवरनं 1,46,000 किलोमीटरपर्यंत गेले आहेत। आणि आपण जर बघितलं तर पूर्वी एका दिवसाला आपण 11 किलोमीटरचा हायवे तयार करायचो, आता त्याची स्पीड दिवसाला 34 किलोमीटर म्हणजे 3 पटीने प्रतिदिन हायवे करण्याची स्पीड ही आपण वाढवली आहे। रेल्वे ब्रॉडगेज विद्युतीकरण हे आता 99.6% झालं आहे, म्हणजे जवळपास 100% रेल्वे ब्रॉडगेज रेल्वे ही आता इलेक्ट्रिकवर आपण आणलेली आहे। आणि 1337 रेल्वेचे स्टेशन्स अमृत भारत स्टेशन्स म्हणून आज त्याचा कायापालट होतोय किंवा झालेला आहे। 164हून अधिक वंदे भारत एक्सप्रेस परदेशामध्ये किंवा जगाच्या प्रगत देशांमध्ये ज्या प्रकारची ट्रेन पाहायला मिळते, ती ट्रेन 100% भारतामध्ये मॅन्युफॅक्चर करून आणि भारतीयांच्या सेवेमध्ये आणण्याचं काम करण्यात आलेलं आहे। देशातलं मेट्रो नेटवर्क हे पूर्वी 5 शहरांमध्ये होतं, आता ते 26 शहरात गेलं आहे। आणि जवळपास 5 पटीने हे मेट्रो नेटवर्क आज देशामध्ये वाढलं आहे। पूर्वी देशात 74 विमानतळं होते, आता 164 विमानतळं ही देशामध्ये तयार झालेली आहे। त्यामुळे पायाभूत सुविधा क्षेत्रात संख्यात्मक आणि गुणात्मक एक प्रचंड मोठा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज आपण पाहतोय की भारत जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालाय। आणि लोक मंदी 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 असं सांगत होते, पण चालू वर्षातला आर्थिक विकासाचा दर हा 7%हून अधिक रजिस्टर झालेला आहे। आणि जगात सर्वाधिक विकास वृद्धीचा दर हा भारताचाच आहे। फास्टेस्ट डेव्हलपिंग इकॉनॉमी आजही भारत आहे। आणि जवळपास आपण 345 लाख कोटीचा टप्पा पार केलेला आहे। 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे अत्यंत वेगाने भारताची वाटचाल ही आता चाललेली आहे। विदेशी मुद्रा भंडार 67 लाख कोटी रुपये आता आपल्याकडे आहेत। पुढच्या 11 महिन्याचे सगळे इम्पोर्ट्स आणि भारतावर जे विदेशी कर्ज आहे ते 94% कव्हर करण्याची क्षमता आज भारताच्या तिजोरीत आहे। म्हणजे एक काळ आपण असा बघितला की विदेशी कर्जाखाली बुडलेला भारत, फ्रेजाईल 5 अर्थव्यवस्था आणि वर्ल्ड बँक किंवा IMF हे सांगायचं की यातनं बाहेर निघाला नाही तर भारत डेट ट्रॅपमध्ये जाईल, कारण विदेशी कर्ज परत करण्याकरता भारताकडे पैसे नाहीत। आज त्या भारताकडे एका दिवसात परत करावे लागले तरी 94% कर्ज आपण एका दिवसात परत करू शकतो, अशा पद्धतीनं। आणि 11 महिन्याचे एक्सपोर्ट हे याकरता महत्त्वाचं आहे की साधारणपणे UPAच्या सरकारमध्ये 1 महिन्याचे इम्पोर्ट